चला स्टार्ट करा प्लीज. चला सुरुवात करा मॅचला प्लीज. मॅच तुम्ही पाहतात भूमी 11 फणस डोंगरी बनाम अवधूत 11 शिवशक्ती कडाव या दोन टीम मध्ये मॅच. खेळपट्टी एक ठणक खेळपट्टी बनवणारे सर्वांचे लाडके अण्णा यांचं आगमन झालेलं. अण्णांना विनंती आपण या स्टेजवरती. पहिलाच बॉल सेन्सिबली पुश करत असताना लाप स्ट्रोक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे ऑन साइडला सहजतेने ड्राईव्ह करत असताना सुमित आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती या 2 धावा. कडाव बनाम फणस डोंगरी या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करतात. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. पहिले षटक फेकतो सुमित. स्ट्रायकिंग एंडला कळपेश. ओ क्लीन बोल्ड. सबमरीन डिलिव्हरी होती. रीड करू शकलेलं नाही. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन. आन्सर नव्हतं. ताबडतोब उत्तर दिलेलं सुमितनं. फलंदाज बा. थँक्यू सो मच. सुमितला पहिली सफलता कळपेश सालुंकेतून स्वस्तामध्ये बाद झालेले. पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर परंतु आज मैदानाच्या बाहेर स्वस्तामध्ये परतत असताना उल्केश गुरव आलेले नवीन फलंदाज. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सुमितची. भूमी 11 या नावाने संघ उतरलाय तर दुसरीकडे अवधूत 11 या नावाने संघ उतरतोय. काही क्षणामध्ये या स्पर्धेचे लाडके प्रमुख पाहुणे श्रीमान आमदार साहेब ज्यांच्याच कामाची पोचपावती म्हणून ही स्पर्धा ठेवण्यात आलेली. त्याच आमदार साहेबांचं आगमन काही क्षणामध्ये या स्पर्धेच्या ठिकाणी होणार आहे. जे विकास संपूर्ण कर्जत काळापूरमध्ये आपण पाहिलेलं सुशोभीकरण असू द्यात किंवा आणखीन काही विकास कामं असू द्यात आमदार साहेबांच्या वतीनं सर्वाधिक जास्त निधी आमदार साहेबांनी याच कर्जत काळापूर परिसराला मिळवून दिलेला विकासासाठी आणि त्याच विकासाचे विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे तेच कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ तोरवे साहेबांचं काही क्षणामध्ये आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होणार आहे. सुमित तयार. हाफ ट्रॅकर होता. बॅटन बॉलचा अजिबातच संपर्क आलेला नाहीये. वाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते. वाईट बॉल एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 3 या धावसंख्येवरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुमित टाकत असताना आपल्या टीमसाठी उल्केश आलेत नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या 3. खोलवर टप्प्याचा चेंडू चायनीज कट स्लाइस करत असताना पाठीमागे निघाला. शॉट थर्ड मॅन मध्ये फक्त सिंगल. 1च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 4 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंमध्ये 4 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. आता स्ट्रायकिंग एंडला कुशल गुरव मैदानाच्या आतमध्ये येतात. ज्या खेळाडूंनी देखील बरेचसे वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्तित्वासाठी. भरपूर काल हा खेळाडू देखील क्रिकेट खेळलेला. ॲज अ बायकरमॅन म्हणून कडाव टीममध्ये राहिलेली ओळख. जेन्युअन ऑलराऊंडर. सेन्सिबली पुश करत असताना क्रीजचा चांगला वापर करून फक्त ड्राईव्ह करतात. 1 विकेट गेले. थोडासा मेंटल प्रेशर क्रिएट झालेला. फक्त सिंगल. काय जबरदस्त गोलंदाजी सुमित आपल्या टीमसाठी करत असताना एक सिंगल या बॉलवरती टोटल जाऊन पोहोचलेली ती 5 वरती आणि टीमचे 2 बॉल आता बाकी राहतात. पहिलं पॉवर प्लेचं षटक 5 धावा. कल्पेश साळुंके विकेट गेल्याच्या नंतर धाव थोडासा थंडावला. लॉफ करायचा प्रयत्न होता. आडवा बाटने खेळतात. आतली काढा लागून पाठीमागे निघाला. पहिली तर कंप्लीट केले. सेकंडचा कॉल थांबवला. 1च रन या बॉलवरती 6 धावा पुस्तकावरती. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये शांत सुरुवाती फार कमी वेळा पाहायला मिळते कडाव टीमच्या वतीनं आणि ती शांत सुरुवात झालेली कारण सुरुवातीलाच विकेट आली कल्पेश साळुंके यांची. कल्पेश साळुंके विध्वंसक सुरुवात करून देण्यासाठीच ओळखले जाणारे खेळाडू आहेत. ते स्वस्तामध्ये बाद झाले. थोडासा जो दबाव आहे त्याला हटवण्याचा प्रयत्न एक भागीदारी रचतात हे गुरव बंधू मैदानाच्या आतमध्ये. टोटल 6 वरती आहे. ओ द स्टम्प्स.
बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. अपेक्षा चेंडू थोडासा खाली राहिलेला. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 1 गडी गमावत 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघाचे धावा बनलेल्या आहेत त्या 6. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलिंग मार्कवरती चेतन घरत आलेत सेकंड ओव्हरमध्ये. चला चला फास्ट खेळा प्लीज. फक्त 20 मिनिटं 4 ओव्हरसाठी. अन्यथा एक खेळाडू आतमध्ये येईल याची नोंद घ्या. दोन्ही संघ हे भरपूर अनुभवी संघ आहेत. या छोट्या नियमांचं पालन ते सातत्याने करत आलेले आहेत. उल्केशला संधी मिळाली इंटरनेट नंबर 3 मध्ये. विशाल पोकरकर यांना आपण 3रा क्रमांकावरती पाहिलेलं आहे. संघाला गरज असताना स्वतः अभि देवगरे मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिलेलं आहेत. प्रकाश बदे हे देखील इंटरनेट नंबर 3 मध्ये येताना आपण पाहिलेलं आहेत. आज कदाचित बदे नाही आहेत. एक विध्वंसक खेळाडू, एक आक्रमक खेळाडू म्हणून त्यांची ओळख. ॲज अ विकेट किपर एक अष्टपैलू कामगिरी या संघामध्ये त्या खेळाडूची. धावसंख्या आतापर्यंत 6 आहे. दुसऱ्या षटकामध्ये चेतन घरत आलेलं सेकंड ओव्हरमध्ये. या पुढील सामना चांदई बनाम कानोर बॉईज या दोन टीममध्ये सामना आहे. समोर उडवलाय लॉंग ऑनला. नो बॉल आहे. त्यावरती उल्केशचा फटका. लॉंग ऑन सीमा पार. भव्य स्वागत. सिक्सर. धन्यवाद धन्यवाद. चला बॉलची व्यवस्था करा. 7 धावा या बॉलवरती मिळतात. पहिलं षटक शांत होते कडावचे दोन्ही फलंदाज. बॅटिंग पॉवर प्लेचं स्टार्ट झाली. बॅटिंग पॉवर प्लेला सुरुवात. पहिलाच नो बॉलवरती केलेलं आक्रमण म्हणजे जवळपास पहिलं षटक शांत होतं. तेच कव्हर केलेलं या षटकारानं. 7 धावा 13 धावा. फ्री चेंडू असेल आता उल्केशसाठी. सुमितनं काय सुरुवात करून दिली आपल्या टीमला. खास करून कल्पेश साळुंकेची एक प्राइज विकेट त्याने मिळवून दिली. फक्त 6 धावा दिल्या सुमितनं. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतात चेतन घरत आलेले आहेत. पहिला स्नो बॉल त्यांच्या वतीनं. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. उल्केशचा षटकार फ्री हिट. वेगवान टाकला. कवचला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये. चांगली फोल्डिंग झालेली. फक्त सिंगल फुल टॉस होता. कदाचित एक साकबरला क्लिअर करू शकले असते का. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 14 धावा. शांत आणि संयमी खेळ दोन्ही संघांच्या वतीने चालू आहे. प्रोफेशनल क्रिकेटर बनलेले ते दोन्ही संघातील खेळाडू. याच क्रिकेटची अपेक्षा भरपूर वेळापासून सर्व मॅनेजमेंट टीम करत होती. हाफ ट्रॅकर होता. वाईट बॉल पंचांना कॉल केलेला आहे. एक्स्ट्रा रन. टीमची टोटल पुढे जात असताना स्कोर गोज ऑन 15. डीप कव्हरला खेळाडू ठेवण्यात आलेलं. फिल्डिंग बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण पाहतायत बरोबर लॉंग ऑन ठेवण्यात आलेला. काऊ फेसला मिड विकेटच्या दिशेने खेळाडू ठेवण्यात आलेला. स्क्वेअर लेग. त्यानंतर लेग स्लीप. फर्स्ट स्लीप ठेवण्यात आलेली आहे. शॉर्ट थर्ड मॅन. फ्लाय स्लीप तैनात करण्यात आलेली आहे. गोलंदाज यार. फुल टॉस. चायनीज कट. स्लाइस करत असताना बॉलला पाठीमागे. चांगली फोल्डिंग. कुठली धावसंख्या आता मिळत नाहीये. टोटल धावून पोहोचलेली ते 15. नो बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर कमबॅक. चेतन घरतचं मैदानाच्या आतमध्ये होत असताना कुशल गुरव थोडासा शांत आहे पहिला बॉल पासून. किती काळ शांत राहील हे देखील पाहणं गरजेचं. फुल टॉस. ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. फ्रंट फुटला बाहेर काढत सरळ पाठवला. व्यासपीठाच्या दिशेने बॉल सीमा पार. धावा 4 चौकार. थँक्यू थँक्यू. बघा बसल्या जागी धर्माप्पा शेळक्यानं बॉल पकडला. त्या स्वतः देखील चांगले आयोजक आहेत. जुन्या काळामध्ये ते देखील क्रिकेट खेळलेले आहेत.
चौकार आला या बॉलवरती. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या 19. स्वतः चांगले गोलंदाज होते धर्माप्पा आणि त्यांची टुर्नामेंट देखील आपण मागच्या वर्षामध्ये पाहिली. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जात स्कोअर कटचा अप्रतिम नजराणा. गुरवचा फटका सीमा पार. धावा 4 चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23 या धावसंख्येवरती. अवधूत 11 शिवशक्ती कडाव बनाम भूमी 11 फणस डोंगरी. कमी गतीने टाकला. चेंज ऑफ पेस व्हेरिएशनचा फंडा इस्तेमाल करत असताना चेतन. हुशार गोलंदाज चेतन. क्रिकेट विथ द ब्रेन चेतनच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतात. प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाची तयारी सुरू आहे. जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या वतीनं. धावसंख्या 23. दुसरं षटक. शेवटचा 3 चेंडू. हो स्क्वेअर कट करायचा होता. वेगाने टाकला चेंडू. टॉस झाला बॉल. एक्स्ट्रा बाउन्स. बॅट अँड बॉलचा अजिबातच संपर्क आलेला नाहीये. एंड ऑफ सेकंड. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 23ला 1 गडी गमावत शिवशक्ती कडाव संघाच्या 2 षटकानंतर 23 धावा. दोन ओव्हरमध्ये धावा बांधला ते 23. हॅलो. जय हनुमान संघाचे पुरस्कर्ते वाकस अर्थातच संकेतजी कडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा स्पेल कंप्लीट आणि पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत सुमितनं 6 धावसंख्येचं षटक फेकलं होतं. आता पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. बॉल तयार. फुल टॉस होता. स्लाइस करत असताना रनआउटची शक्यता. डायरेक्ट हिट बनलेली रेफर करत असताना लेग पंच. बॅट जर उल्केशने टेकली असेल तर रन कंप्लीट होईल. जर नसेल टेकली तर कदाचित उल्केशच बाद होईल. नॉट आउट म्हणजे रन कंप्लीट होईल. 1 स्ट्राइक मिळेल कुशल गुरव यांना. उल्केश येईल नॉन स्ट्राइकिंग एंड वरती. धावत संख्या 1 ने पुढे जात असताना 24. धावसंख्या आतापर्यंत 24 वरती आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली. सुमित बॉलिंग करतायत. ओव्हर नंबर 3 मध्ये स्ट्रायकिंग एंडला कुशल. कोलवा टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला सहजतेने टर्न करत असताना डीप कव्हर पॉइंटला पहिली सिंगल वेगानं कंप्लीट केलेली. फक्त 1 रन. सुमित काहीतरी वेगळा कारनामा मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना सेकंड ओव्हरमध्ये जरूर रन आले 17, परंतु त्या 17 धावा आपल्या गेलेल्या पार्टनरच्या जर त्यांना वसूल करायच्या तर या ओव्हरमध्ये कामगिरी चांगली त्यांना करायची. त्याच उद्देशानं काय जबरदस्त पद्धतीची गोलंदाजी सुमितनं सुरुवात केलेली आहे. धावसंख्या आतापर्यंत 25. थोडंसं रनअप मध्ये बिघाड होत असताना पुन्हा एकदा सुरुवात करतील फ्रेश बॉल टाकण्यासाठी. चांगली गोलंदाजी केलेली आहे खास करून सुमितनं. धावा जरूर आल्या चेतन यांच्या विरोधामध्ये. वेगवान टाकलेला चेंडू
नो बॉल पंचांना कॉल केलेला. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. नो बॉल. एक एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली ती 26 वरती. फ्री हिट उल्केश साठी. नो बॉल हा पंचांचा इशारा आलेला आणि आता फ्री हिट आहे. आम्ही फ्री हिट लॉफ करण्याचा प्रयत्न होता. तितकासा संपर्क चांगला नाहीये. मागे निघाला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचता. शॉट फाईन लेगचे. फक्त सिंगल. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धाव संख्या 27. पंचांना विनंती आहे थोडीशी मॅच थांबवा, कारण ज्या प्रमुख पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो या विभागामध्ये ज्यांचा विशेष प्रेम राहिलेला कर्जत काळापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट कार्यकुशल आमदार श्रीमान आदरणीय महेंद्र शेठ तोरवे साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. जनतेचा नेता, कृतिशील विचारांचा गतिशील नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, आपला माणूस आपला आमदार, हक्काचा माणूस हक्काचा आमदार, कार्यकुशल नेतृत्व. फार आपण पाहतात कमी वेळामध्ये कर्जत काळापूरला नवीन दिवस दाखवणारे व्यक्तिमत्व, ज्यांचं या विभागावरती प्रचंड नितांत प्रेम आहे. कर्जत काळापूर मतदारसंघाचे विकास पुरुष कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ तोरवे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहता श्रीमान प्रसादभाई तोरवे यांचं देखील नुकताच आगमन आपल्या या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. म्हटलं जातं नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर. कणाकणात शिवसेना, मनामनात शिवसेना, भगव्यासोबत एकनिष्ठ राहणारे व्यक्तिमत्व, या सर्व भगव्यांच्या शिलेदारांचं मुख्य व्यासपीठावरती सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. तिसरं षटक आतापर्यंत प्रगती पथावरती. पाहुण्यांच्या माहितीसाठी भूमी 11 फणस डोंगरी बनाम अवधूत 11 शिवशक्ती कडाव या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय फणस डोंगरी टीमने घेतला. आतापर्यंत धावा पुस्तकावरती धावा लागलेले त्या 27 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे कुशल गुरव, बॉलिंग मार्क वरती सुमित. आतापर्यंत धावा आहेत 27. महत्वपूर्ण सामन्याचा आनंद तुम्ही घेत आहात. लॉफ करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला, वॅकंड एरिया, खेळाडूसाठी लॉंग चेस पोहोचण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग होत असताना 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 या धावसंख्येवरती. दोस्ती ग्रुप जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित दमदार आमदार चषकाचा आनंद आपण घेत आहात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता. लेगस्टिकच्या वरतून चाललेला लाऊड अपील. कशाकरिता लाऊड अपील आहे ते पाहणं गरजेचं. पंचांकडे अपील तर करण्यात आलेले, नक्की चेंडू लागलाय कुठे, व्रिस्टला की फोरआर्म्सला, ते चेक करण्यासाठी पंचांना रेफर करण्यात आलेला. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, वी हॅव अ ऑफिशियल रिव्ह्यू फॉर कॉट बिहाइंड. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात भगव्यासोबत एकनिष्ठ राहणारे भगव्याचे सर्व हे शिलेदार, आमदार साहेबांच्या सोबत सुखा दुःखामध्ये उभे राहणारे व्यक्तिमत्व. कणाकणात शिवसेना, मनामनात शिवसेना, भगव्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, आमदार साहेबांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, कार्यकुशल, कार्यसम्राट, कृतिशील विचारांचे गतिशील नेता म्हणून ज्यांची ओळख आहे, सर्वसामान्य जनतेचा नेता आदरणीय आमदार साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या सोबतीनं त्यांचे बरेचसे खंदे समर्थक उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत.
आमदार साहेबांना नवीन दिवस दाखवलेले आहेत. कर्जत काळापूर मंडळाच्या नंतर फार्म हाऊससाठी ओळख असणारी, परंतु आज आपण पाहतात कर्जत विभागाला, काळापूर विभागाला एक नवीन ओळख आमदार साहेबांना दिलेली आहे. आमदार साहेबांचं नेहमीच म्हणणं असं की काम असं करा की लोक फक्त 5 वर्ष नाही तर 500 वर्ष लक्षात ठेवले पाहिजे, अशी कामं झालीच पाहिजेत. आणि कर्जतचं सुशोभीकरण संपूर्ण महाराष्ट्रभर हे खऱ्या अर्थानं विठ्ठलरायाच्या मूर्तीचं खऱ्या अर्थानं संपूर्ण जगभरामधून, संपूर्ण भारत मधून सर्वाधिक उंच मूर्ती आपण आपल्या कर्जत विभागामध्ये पाहिली, याचा सार्थ अभिमान असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण बऱ्याचशा विभागामध्ये पाहिलेलं आहे. कर्जत येथे तीर्थस्वरूप आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांची कमानी आपण पाहिली, त्यांचं प्रवेशद्वार आपण पाहिलं. 4 आर्म्सला चेंडू लागलेला म्हणजे बॅट्समन इथून सेफ असेल असा टेक्निकल रूम मधून तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. शेवटचा बॉल आता बाकी राहिलेला, पाहूया त्या अंतिम चेंडूवरती मोठा फटका येईल का. 29 बनल्यात आतापर्यंत. सुमितनं काय जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. लाऊड अपील, लाऊड अपील, लाऊड अपील. लेग बिफोर विकेट सापडला कुशल गुरव, मॅन इन फॉर्म. स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर पडत असताना सुमितची जादुई गोलंदाजी होती. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन, भेदू शकलेला नाहीये. लेग बिफोर द विकेट, मैदानाच्या बाहेर कुशल गुरव परततात आणि धावा पुस्तकावरती धावा 29 लागणारा दुसरा मोठा धक्का शिवशक्ती कडाव टीमला. आयोजित आमदार चषक 2025. अर्थातच जाऊया या महत्वपूर्ण सन्मानाकडे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण जरूर आलाय. अर्थातच ज्यांच्या नावाने ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रशेठ तोरवे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. अर्थातच मी विनंती करेल आमचे विद्यमान सरपंच संजयदादा तांबोली आणि त्याचसमय जयवंतदादा शिनार यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण आमदार साहेबांचा सन्मान करायचा आहे. संजयदादा तांबोली आणि त्याचसमय जयवंतदादा शिनारे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमदार साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अर्थातच ज्यांच्या माध्यमातून कर्जत कालापूर विकासाची गंगा आपल्याला पाहायला मिळाली, जी कधी इतक्या वर्षात घडलं नव्हतं, ती घडवण्याची ताकद आमदार साहेबांनी दाखवली. आणि गेल्या 5 वर्षांचा इतिहास पाहता विकास कामांचा एक धडाका या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे आणि तोच धडाका घेऊन यशस्वीरित्या वाटचाल या ठिकाणी त्यांची पाहायला मिळते आहे. अर्थातच या ठिकाणी ज्यांच्या नावाने ही ट्रॉफी आहे, कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके कार्यसम्राट विद्यमान आमदार महेंद्रशेठ तोरवे यांचा सन्मान संजयदादा तांबोले आणि जयवंतदादा शिनार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या मान्यवरांकडे. एकीकडे मॅच ऑन राहील याची विनंती आहे, मॅच ऑन राहील. त्या समेत अगदी या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडला, अर्थातच आमचे प्रसाददादा तोरवे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान करण्याची विनंती संतोषदा वैकर यांना करतो. संतोषदा वैकरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्या शुभ हस्ते प्रसाददादा तोरवे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर आपण पाहतोय अगदी आमदार साहेबांच्या विश्वासातला महत्त्वपूर्ण नाव अर्थातच मिलिंददादा विरळे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती धर्माप्पा शेलके यांना करतो.
मिलिंददादा विरले आपण पाहतोय. त्या समेत आमदार साहेबांच्या एका आदेशावरती कार्य करणारं व्यक्तिमत्व अर्थातच प्रभाकर दादा भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान करतील माजी सरपंच मारुतीदादा दुर्गे. त्या समिती या ठिकाणी आदरणीय जयेंद्रदादा दुर्गे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. धर्माप्पा शिल्केंना विनंती करेल की आपण माफी असावी. चंद्रकांतदादा मोरे यांना विनंती करेल की आपण जयेंद्रदादा दुर्गे यांचा सन्मान करायचा आहे. त्या समेत या ठिकाणी आदरणीय अरुणदादा भगत उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आनंददादा दळवे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक आनंददादा दळवे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान. त्या समेत या ठिकाणी आपण पाहतोय वाकस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोकदादा पेमार यांचं आगमन होते. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत. वाईट साठी अंपायर यू आलाय. टोटल अद्यापपर्यंत पोहोचले या बॉलचा विचार न करता 31 या आकड्यावरती. या ठिकाणी आदरणीय राजेंद्रदादा दुर्गे उपस्थित आहेत. मी विनंती करेन नंदू गाडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचे. राजेंद्रदादा दुर्गे यांचा सन्मान आदरणीय नंदू गाडे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर या ठिकाणी दोस्ती ग्रुप व जयहनुमान सातत्याने जयहनुमान क्रिकेट संघ वाकसवरती ज्यांचं प्रेम राहिलं आहे आणि जयहनुमान क्रिकेट संघ वाकसला सातत्यपूर्ण पॅक करणारं व्यक्तिमत्व अर्थातच संकेतदादाकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी चिंतामणदादा शिल्के यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण संकेतदादाकडे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. फेअर बॉल. एक बॉल बाकी है. या ठिकाणी अशोकदादा पेमारे उपस्थित झाले. त्यांचं स्वागत करण्याची विनंती विठ्ठलदादा बुंडेर यांना करतो.
विठ्ठलदादा भोंडेरे, अशोकदादा पेमारे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एक षटक अजून बाकी आहे. अच्छा, एक षटकानंतर आपण जाऊयात. अगदी आमदार साहेबांना सुद्धा सूचित करेल की क्रिकेटची स्पर्धा आहे, परंतु तुमच्या आयोजक कमिटीने अर्थातच या तुमच्या शिलेदारांनी फार चांगलं कार्य इथे केलं आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी पहा, अगदी आदत बैल या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईट बॉल पंचांचा इशारा. शेवटच्या अंतिम षटकाला इथून सुरुवात झालेली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 32 या धावसंख्येवरती. अभि देवगरे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी शिवशक्ती कडाव संघाकडून एकमेव तारणार खेळाडू जो सर्वाधिक टचमध्ये, सुसाट टचमध्ये असणारा खेळाडू अभि देवगरे ऑन स्ट्राईक आहे. फुलटॉस हे सरळ ड्राईव्ह करत असताना मिडॉनला बीट करत लॉंगॉन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचले. थोडीशी मिस्टेक झाली. कॉल सेकंडचा स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला आहे. अभिला बाद करणं तितकंसं सोपं नाहीये. 2 धावा या बॉलवरती मिळतात. याच 2 धावसंख्येच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे 34 या धावसंख्येवरती. दोन्ही ऑफिशियल पंचांचं विशेष कौतुक करत मैदानाच्या आतमध्ये राज भोईर सर एक स्वतः चांगले खेळाडू आहेत आज पंचांच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर संदीपजी गायकवाड सर ज्यांची एक मल्टी टॅलेंटेड भूमिका राहिलेली आहे ॲज अ अंपायर, ॲज अ कॉमेंटेटर. त्यांची जबरदस्त कामगिरी राहिली जे लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात. दरम्यान या ठिकाणी आदरणीय जयदादा दलवे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. अभिला बाद करणं तितकंसं सोपं नाहीये. 2 धावा या बॉलवरती देखील मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली 2च्या मदतीनं 36 धावा आतापर्यंत धाव पुस्तकावरती आहेत. अंतिम षटक सुयशच्या हातामध्ये आहेत. नवीन फलंदाज नीतू माळी मैदानाच्या आतमध्ये आहेत. सातत्याने एकेरी धावेला दुहेरी धावांमध्ये रूपांतर करण्यामध्ये दोन्ही खेळाडू पटाई आहेत. आणि त्याच्याच वतीनं आपण पाहतात सलग 2 बॉलवरती या 2-2 धावा मिळत असताना 36 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. शिवशक्ती कडाव बनाम भूमी 11 फनस डोंगरी या 2 टीममध्ये सुरू असलेला हा सामना. आतापर्यंत 36 झालेल्या आहेत. किती धावा अजून येणाऱ्या उर्वरित 4 बॉलमध्ये येतील हे पाहणं गरजेचं आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा मदतीने ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॉल सेकंडचा पुन्हा एकदा 2 धावा या बॉलवरती मिळत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 38 या धावसंख्येवरती. क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. आमदार साहेबांना देखील प्रश्न पडला असेल की नक्की आदत वासरू इथं करतोय काय, तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी आयोजन कमिटीनं आदत वासरू ठेवण्यात आलेला. ही आगळी वेगळी उपक्रम आहे जाणमान वाकस संघाचा दोस्ती ग्रुपचा. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 38 या धावसंख्येवरती. 38 ऑन स्कोर कार्ड. आमदार साहेब स्वतः चांगले खेळाडू आहेत. 40+ मॅचेस आम्ही आमदार साहेबांच्या पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच श्री 11 चांदे बनाम कानोर बॉयज. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट टॉससाठी उपस्थित व्हा. 38 धावा. नुकताच काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं आमदार साहेबांच्याच वतीनं कन्याथॉन या रेसचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. सेन्सिबली पुश करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह, रन मिळत नाहीये. काय गोलंदाजी करतात अंतिम षटकामध्ये सुयश. पहिलं षटक सुमितचं. खास करून सुमितने आजची ही मॅच गाजवलेली आहे ज्याप्रमाणे त्याने षटक फेकलेले आहेत. महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रित येऊन आणि शिक्षणासाठी धाव घेऊयात अशा प्रकारची संकल्पना आमदार साहेबांच्या वतीनं कन्याथॉन रन फॉर हर हे सातत्याने उपक्रम आपण पाहिलेले आहेत. समोर खेळतात. बॅकफुटला जाऊन क्रीजचा चांगला वापर करत लॉंग ऑफ मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. फक्त 1 रन थांबवून ठेवलेला. ॲक्युरेट थ्रो आलेला. रॉकेट थ्रो तर लॉंग ऑफला पंचांच्या वतीनं फिंगर गोज बाय द अंपायर. फलंदाज बाद पंचांचा इशारा आलेला. रनआउटच्या स्वरूपामध्ये फक्त 1 रन मिळते 39 ला.
धक्का 5वा बसलेला अवधूत 11 शिवशक्ती कडाव संघाला. कर्जत काळापूरला नवीन दिवस दाखवणे खास करून मिरचीची बाजारपेठ त्यानंतर फार्म हाऊस यासाठी सुप्रसिद्ध असलेला कर्जत, त्याच कर्जतला एक नवीन ओळख आमदार साहेबांना मिळवून दिली. ऑफ करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला वेगाने निघाला चेंडू लॉंग चेस खेळाडूसाठी पोहोचतात. थोडीशी मिस्टेक झालेली आहे. कॉल सेकंड्स आहे. बघता बघता बॉल चाललाय सळ सीमा पार. जणू काय खेळाडूच्या हाताला चटका लागून बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. साठी 44 धावसंख्येचं टार्गेट आहे. चव्वेचाळीस धावा धावपलकावरती करायचे आहेत आता मात्र भूमी 11 पन्नास डोंगरीला. परंतु आपण जाऊया या ठिकाणी ज्यांच्या नावाने ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि इनिंग ब्रेक जरूर आलाय. दरम्यान आपण पाहतोय आदरणीय भाऊजी शेलके यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी जसं फार मोठं वर्णन आणि खरं म्हणायला गेलं तर दोस्ती ग्रुप जवानमान क्रिकेट संघ वाक्य आयोजित आमदार चषक. आपण थेट आमदार साहेबांकडे जाऊयात आणि विनंती करेल आमदार साहेबांना, अगदी तुमच्या शिलेदाराने आमदार ट्रॉफी या ठिकाणी सजवले आणि खरं म्हणायला गेलं तर अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्यात, परंतु या शिलेदारांचं याकरता कौतुक करेल की क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत यांचा संमेल साधत जे मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी खरं म्हणायला गेलं तर तिच्याबरोबर जे मॅन ऑफ द सिरीजचं खरं गोळ पारितोषिक आहे ते आदत बैल. आज मलाच पहिल्यांदा माहीत पडलं या रजनीमध्ये की आदत बैल म्हणजे काय असतो, हेच माहीत नव्हतं. म्हणून आता थेट तुमच्याकडे जाऊया. काय सांगाल या शिलेदारांबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल? हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो ना. आज जय हनुमान क्रिकेट संघ वाकस, दोस्ती ग्रुप आणि या माझ्या सहकार्याने मंगेश वैकरे, कैलास वैकरे, भगवान दलवी आणि किरण शेलके या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी नाईट टुर्नामेंटचं या ठिकाणी क्रिकेटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमदार चषक 2025 या सुंदर अशा क्रिकेट सामन्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्ताने उपस्थित असणारे शिवसेनेचे माझे सगळे प्रमुख पदाधिकारी सन्माननीय अनंताजी धुळे, रोशनजी दळवी, संजयजी तांबोली, जयवंत शिनारे, संतोष वैकरे, अनंताजी दळवी, बुंडेरे मामा आमचे, धर्मा शेलके, दिनेश धुले, सुनील दुर्गे, अरुण भगत, अंकुश डोंगरे, ज्ञानेश्वर पडवल आणि आमचे अशोक पेमारे असतील. आपण सारे जण, प्रसाद आमचा थोरवे, त्यानंतर माझा सहकारी मिलिंद, आपण सारे जण प्रमुख या क्रिकेट सामन्यांसाठी या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर वाकसला आल्यानंतर आज सुंदर असं या ठिकाणचं क्रिकेटचं ग्राउंड पाहिल्यानंतर मी येतानाच प्रसादला म्हटलं की सुंदर असं ग्राउंड मात्र या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धांचं आयोजन आतमध्ये आल्यानंतर पाहिलं तर सुंदर असं नाईट टुर्नामेंटचं आयोजन आपण या ठिकाणी आमदार चषक म्हणून माझ्या सगळ्या शिलेदारांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी मनापासून या सगळ्या आयोजकांचं आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आजच्या या क्रिकेटच्या सामन्यांच्या निमित्ताने अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो की चांगले सामने आपण या ठिकाणी भरवलेले आहेत. या सामन्यांचं आयोजन क्रिकेटचं या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. या खेळाच्या मैदानातून आपण सारेजण एकत्रपणे येऊन आपण हा 11 खेळाडू ज्यावेळेस ग्राउंडवर एकत्रपणे खेळत असतात, एक मॅसेज त्या ठिकाणी संघ एकत्र कसा असतो हा मॅसेज आपण त्या ठिकाणी देत असतो आणि एकत्रपणे येऊन आपण संघ आपला विजयी झाला पाहिजे
म्हणून हे सारे खेळाडू ग्राउंडवर एकत्रपणे खेळत असतात. आणि म्हणून अशाच पद्धतीने आपण सामाजिक बांधिलकी जपतसुद्धा जे आपलं काम जे आहे हे याच पद्धतीने केलं गेलं पाहिजे की जसं क्रिकेटचा संघ आहे तसं आपल्या सामाजिक काम करत असताना शिवसेना संघटन वाढवत असताना आपण सुद्धा आपली संघटना मजबूत या पद्धतीने केली पाहिजे ज्या पद्धतीने संघ मजबूत असतो. आणि आज या ठिकाणचं ग्राउंड या ठिकाणी जे उपलब्ध करून दिलेलं आहे, आपल्या परिसरातील असणारे जे आज खेळाडू आहेत, आता IPL सुरू होणार आहे. आपण पाहताय की अनेक खेळाडू आज क्रिकेट हा साता समुद्रापलीकडे जाऊन बसलेला आहे. आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून हा सर्वात प्रसिद्ध असणारा क्रिकेट हा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. आणि आज आपल्या याच खेळातून आज ग्राउंडवर असणारे जे खेळाडू आहेत यांच्याच माध्यमातून अनेक तरुण खेळाडू आता तयार होत असतात. हे IPLमध्ये सुद्धा खेळतील आणि म्हणून असे ग्राउंड ह्यांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. आणि म्हणून मी सातत्याने मागच्या वर्षीसुद्धा सांगितलं होतं, यावर्षीसुद्धा आपण कर्जतमध्ये क्रीडा संकुलन या ठिकाणी व्हावं त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. आणि जास्तीत जास्त निधी आपण या क्रीडा संकुलनासाठी उपलब्ध करून देऊ जेणेकरून आपल्या खेळाडूंना त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून आपल्याला त्या ठिकाणी देता येईल आणि चांगले खेळाडू आपल्याला त्या माध्यमातून तयार होतील. IPLसुद्धा आज आपण पाहताय की अनेक खेळाडू आज आपण क्रिकेटच्या माध्यमातून आपलं स्वतःचं करिअर त्या ठिकाणी करत आहेत आणि अनेक खेळाडूंनी करिअर केलेलं आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून सचिन तेंडुलकर असतील, आज त्या ठिकाणी अनेक खेळाडू आपण नव्याने त्या ठिकाणी या देशासाठी खेळलेले आहेत. अशाच पद्धतीने याच ग्राउंडवरून सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये आपल्या तालुक्यातून खेळाडू तयार होतील आणि ते आपल्या तालुक्याचं आणि आपल्या ह्या राज्याचं नाव रोशन करतील. अशा पद्धतीचं शुभेच्छा या दोन्ही संघांना या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आयोजकांनी या सुंदर असं सामन्यांचं आयोजन केलेलं आहे, त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की सुंदर असं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं. मंगेश आणि कैलास आपण सगळ्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी खरोखरच मी अनेक क्रिकेटचे सामने पाहत आलेलो आहे, परंतु आज वाकसला आल्यानंतर मात्र या ठिकाणी क्रिकेटच्या खेळातूनच जसं आज कर्जत एक वेगळ्या पद्धतीने बैलगाडा शर्यतीमध्ये कर्जतचं नाव सगळीकडे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतलं जातं आहे. आणि आज या ठिकाणी तर काय ते क्रिकेटच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून या ठिकाणी एक वासरू या ठिकाणी आपण त्या ठिकाणी देणार आहात. ही सुद्धा एक वेगळी संकल्पना आहे. पण बाबा ते जिवंत वासरू आहे याचं व्यवस्थित संगोपन करा. ज्यांना जे काय देता येईल त्या मात्र ते नक्कीच त्या ठिकाणी ते सांगा. कारण आपल्याला या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय की आज जो संघर्ष आपला चालू आहे हा संघर्ष यासाठी आहे की आपण गोमातेचं रक्षण करणारी सगळे आपण हिंदुत्वाच्या विचाराची सगळी माणसं आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण फार बारकाईने पाहिल्या पाहिजेत की आपण या सगळ्या गोष्टी या ठिकाणी देत असताना याचं संगोपनसुद्धा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी झालं पाहिजे. हे सुद्धा आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहावं. पुन्हा एकदा दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या आयोजकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. अगदी मुलाचं मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलंय. नक्कीच अगदी मला माहिती आहे अगदी पुशीरच्या मैदानावरती त्यांना पोचायचं आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी थोडी रजा घेतील. परंतु आयोजन कमिटी बरोबर एक फोटो सेक्शन जरूर होईल, फोटो सेशन केलं जाईल. जय हनुमान क्रिकेट संघ वाकस अर्थातच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल आमदार साहेबांना की अशीच विकासाची गंगा तुमच्या माध्यमातून अहोरात्र या ठिकाणी चालू राहू द्या आणि कर्जत खालापूरचा विकास अजूनही तितक्याच ताकदीने या परिसराचा घडो. कर्जत खालापूरचा विकास हाच आमचा ध्यास या ब्रीद वाक्याशी एकनिष्ठ राहणारे आमदार साहेब आपल्या या स्पर्धेमधून रजा घेत आहेत. प्रसादभाई तोरवे हे देखील उपस्थित होते, त्यांचा देखील विशेष आभार. बाईंसोबत आता तितकंसं बोलणं होत नाही, परंतु जेव्हाही उपस्थित राहतात बाई काही ना काही नक्की संवाद साधत असतात. थँक्यू सो मच. सर्व शिलेदार आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आमदार साहेबांनी एक विशेष गोष्ट छेडली की गाऊ मातेचं सांभाळ करणं हे आपलं आद्य कर्तव्य. म्हणजे ज्या काही गोष्टी आता करंटली रिसेंटली घडतात त्याकडे आमदार साहेबांचं देखील बारकाईनं नजर आहे. हे मी मागाशी देखील म्हटलं की नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल पारकाउरावर, आणि त्याच भगव्यासोबत एकनिष्ठ राहणार आहे
हे आपले भगव्याचे कार्यकर्ते आहेत, ते आपले हिंदुत्वाचे कार्यकर्ते आहेत आणि सामान्य जनतेचा, गोरगरीब जनतेचा नेता, आपला माणूस, आपला आमदार, नेहमीच संकटामध्ये धावून येणारे आमदार साहेबांचं आपण विशेष आभार व्यक्त करूयात. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, महत्त्वपूर्ण वेळ या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण दिला, त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. कानोर बॉयज टीमचे कॅप्टन आहे, C11 चांदे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला कानोर आणि चांदई टीम, कानोर आणि चांदई टीम आपण टॉस साठी प्लीज. कानोर टीमचे कॅप्टन चांदई टीम इथे उपस्थित आहे. चला कानोर टीमचे कॅप्टन या त्वरित. श्रीमान जयदासजी बोडके साहेबांना मी विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत. तेजस दादा आपला कॅप्टन येऊ देत, आलेले स्वतः या टॉससाठी या. एक रन या बॉलवरती. कॅप्टन दोन्ही टीमच्या उपस्थित झालेले आहेत. लगेचच आपण टॉस करूयात. जे हनुमान क्रिकेट संघ वाकदचे पुरस्कर्ते संकेतजी कडे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एकीकडे कानोर बॉईज आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल C11 चांदई टीम. या दोन संघादरम्यान पुढची मॅच संकेतजी कडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. कॉल आहे C11 चांदई टीमचा घेट डिसिजन. फिल्डिंग स्वीकारले. दोघांनाही शुभेच्छा असतील कारण एकीकडे मॅच चालू आहे आणि वळूया कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, जिथे आवाज ऐकाल पुन्हा एकदा पियुषचा. धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 7 वरती. टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे 44 या धावा संख्येचं. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. अंतिमचे 2 बॉल या पहिल्या षटकाच्या बाकी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नीतू माळी आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. समोर इनसाइड आउट, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार चाललेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. धावा संख्या 4 च्या मदतीने 11.
खोलवा टप्प्याचा चेंडू होता ऑन साईडला फक्त टर्न करत असताना बॅट्समन ओमकार फक्त सिंगल एकच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली ते 12. अर्थातच बॅट्समनसाठी या ठिकाणी पारितोषिक जरूर लागलं गेलंय. अर्थातच स्वर्गीय ऐश्वर्या दळवे आणि स्वर्गीय रामदासजी दळवे यांचे बॅनर मैदानाच्या बाजूला आहेत. या बॅनरवरती जर कोणाचा षटकार आला तर त्याच्याकरता जयदासदादा दळवे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. या 2 टीमसाठी हे पारितोषिक लागलं गेलं आहे, याची नोंद घ्या आपण. आता मला वाटतं संधी फक्त या ठिकाणी भूमी 11 पन्नास डोंगरीसाठीच आहे. कुशल गुरव आलेले आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. डॉट बॉलनं सुरुवात. स्विच करण्याचा प्रयत्न. गोलंदाज तयार. वेगवाने चेंडू हवेत. लॉफ करण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. जेल सोडेल तो अभि देवगरे कसला. पकडली जेल फलंदाज बाद. पहिला धक्का. 12-1. धावसंख्या आतापर्यंत 12. या धावसंख्येवरती विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. कुशल गुरव मैदानाच्या आतमध्ये क्रुशियल षटक फेकण्यासाठी आल्या. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. कल्पेश साळुंके त्यांच्या पाठीमागे ॲज अ विकेट किपर. प्रकाश बदे यांना आपण सातत्याने ॲज अ विकेट किपर पाहिलेला एक नामची विकेट किपर आहे. एक विध्वंसक फलंदाज आहे. आज कुठेतरी कमी भासेल शिवशक्ती कडाव संघाला ज्याप्रमाणे त्यांचा खेळ राहिलेला आहे. संकटामध्ये असल्याच्या नंतर संकटमोचक ही कामगिरी प्रकाश बदे यांची राहिलेली आहे. आज केपी कळपेश साळुंके त्यांच्या पाठीमागे विकेट किपिंग करत असताना 12ला पहिला गडी बाद झाला. 12ला पहिला धक्का बसलेला फणस डोंगरी टीमला. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅकफुटला जात स्लाइस करतात. चॉप केला चेंडूला. नाही थांबणार. आउटफील्ड फास्ट आहे. थर्ड मॅन सीमा पार. 4 धावा. थँक्यू सो मच. चौकार आला. 4च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे 16 वरती. चौकार आलेला. स्लाइस केला. बॅकफुटला जात क्रीजचा वापर करत खेळलेला फटका शॉट थर्डमॅनच्या वरतून आलाय. चौकार. टीमची टोटल आहे 16 धावा. 44 ओव्हरऑल टार्गेट. खोलवा टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला सेन्सिबली ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक पोहोचलेत. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17वर. 17 स्कोर कार्ड. पहिलं षटक नितून टाकलं. दुसऱ्या षटकामध्ये कुशल आलेत. भरपूर बॉलिंगचे ऑप्शन आहेत. मनीष, त्यानंतर प्रथमेश, डीके एक चांगला गोलंदाज, भावेश आहे, विक्रांत वरती लक्ष असेल या मॅच मध्ये. स्विच करण्याचा प्रयत्न. वेगवाने चेंडू. डॉट बॉल. 17 झालेले आहेत आतापर्यंत. शेवटचे अंतिम 2 बॉलचा आता खेळ बाकी राहतो ओव्हर नंबर 2 मध्ये. कुशल गुरव इन ॲक्शन आहे ॲज अ बॉलर. बॅटिंग करत असताना तितकंच चांगलं काम करू शकलेलं नाहीयेत. बरेचशा मैदानाच्या आतमध्ये थांबले परंतु 2 चौकार वगळता
सर्व चेंडू थोडे फार कमतरतात आपल्याला पाहायला मिळाले. टोटल जाऊन पोहोचले आतापर्यंत 17. 44चं टार्गेट जरी ऑन पेपर छोटं असेल तरी मैदानामध्ये मोठं आहे. लोवा फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला उल्केश कदाचित पोहोचतात. एक रन या बॉलवरती मिळेल. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे. 18 धावा आतापर्यंत. धावा फलकावरती आहेत. आता इक्वेशन बाकी राहते 18 चेंडूंचं. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये 26. चला एकत्रित येऊ नका. नुकताच आपण पाहतात बडवल B+ संघानं सामना जिंकलेला आहे. त्यानंतर आता सुरू असलेला दुसरा सामना. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालेला आहे. नेक्स्ट मॅच श्री 11 चांदई आणि त्यांच्या विपक्षामध्ये कानोर बॉयज या दोन टीम मध्ये मॅच आहे. श्रीमान जयदाशी बोडके साहेबांचं नुकताच आगमन आपल्या या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. विक्रांत उंबरकर आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. धावात ते आतापर्यंत 18 धावा. बॉल बाकी आहेत 18. विजयासाठी अजून बनवायच्यात 26. तिसरं षटक विक्रांत आहेत बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अक्षयला आपण पाहतात. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. चला फास्ट खेळा प्लीज. बॉल तयार. वेगवाने चेंडू. क्रॉस बॅटेड फटका. सरळ लॉंग ऑन. बाउंड्रीच्या बाहेर पॅरलल सिक्सर आलेला अक्षयच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. षटकार आलाय. 26 करायच्या होत्या 18 मध्ये. आता 17 बॉल मध्ये 20. धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 वर. चोवीस धावा. एक षटकार आलेला पहिल्याच बॉल वरती अक्षयच्या बॅटमधून. भव्य स्वागत होत असताना या मॅच मध्ये विक्रांतचं. स्ट्रायकिंग एंडला अक्षय. विक्रांत बॉलिंग मार्कवर. आडवा बॅटने क्रॉस बॅटेड फटका. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. पाठीमागे खेळाडू पोस्ट साइड मिड विकेटला. एकच रन. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 25 वर. 25 ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक आहे विक्रांत उंबारकर. नेक्स्ट मॅच श्री 11 चांदई बनाम कानोर बॉयज कानोर. तेजस राऊत इन ऍक्शन. त्याचबरोबर आपण पाहतात चांदई टीमच्या वतीने देखील वैभव थेर इन ऍक्शन. स्विच हिट करत असताना बॉल चाललाय सरळ फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर भरपूर दूर मारलेला फलंदाज चेतनच्या बॅटमधून हा षटकार. जोगेश्वरी जुई नांदुरकी या दोन टीम मध्ये अंतिम लढत पहिल्या फेरीमधील. जुई नांदुरकी या संघाचा खासगाव चषकामध्ये बोलबाला राहिला. जबरदस्त फाईट दिली आपल्याच कर्जत विभागामधील बऱ्याचशा संघांच्या अगेन्स्ट. तिसरं षटक प्रगतीपथावरती. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 31. चौकार षटकारांसाठी आपण बक्षीस पाहिलेलं, परंतु चांगलं कॅमेरावर केल्याच्या नंतर देखील बक्षीस लागतंय पहिल्यांदा माहिती पडलं. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पाठीमागे शॉर्ट कव्हर पॉइंटला खेळाडू डीके त्या ठिकाणी पोहोचले होते. लेग बायची सिंगल. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 1च्या मदतीनं 32 वरती.
DK मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. आज स्ट्रीमर जबरदस्त कामगिरी त्यांची राहिलेली. आज खेळपट्टू क्रिकेटपट्टू म्हणून त्याला मिळालेली संधी. एक फिरकीपट्टू गोलंदाज. 13 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 12ची गरज आहे. लॉफ करतात. जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल करतायत जज. वेल जज का सेकंड बाय मिस्टर राबी देवगरे. आणखीन एक फलंदाज इथून होते बाद. आता इक्वेशन 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 12 मध्ये 12ची गरज. रन बॉल. संख्येची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. चला अधिकचा टाइम न घेता मॅचला स्टार्ट करा. नवीन फलंदाज सुमित मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट प्लेअर बनला सुमित. 2 षटकांचा त्याचा राहिलेला स्पेल. महत्वपूर्ण गडी त्याने बाद केले. खास करून त्याने डॉट बॉलवरती लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर आपोआपच प्रेशर आल्याच्या नंतर विकेट त्याला मिळाल्या. नेक्स्ट मॅचमध्ये श्रीलेवन सांध्या टीमनं टॉस जिंकून फिल्डिंगला पसंती दिलेली. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे कानूर बॉईज या टीमला. अंतिम लढत दापोळी बनाम जोगेश्वरी जुई नांदुरकी या 2 टीममध्ये मॅच आहे. 2 पाहुणे संघांना ॲक्शन दिसेल. चला मॅचला स्टार्ट करा. 12 मध्ये 12. रन बॉल इक्वेशन. 12 चेंडूंमध्ये 12 धावत संख्येची गरज आहे. चांदई आणि त्याचबरोबर कानोर दोन्ही संघाच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आपण आयोजकांशी संपर्क साधायचा त्वरित. हॅलो. या ठिकाणी या स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी अर्थातच गरुडा बैलाचे मालक तेजसजी जितेकर अर्थातच दापोलीवरून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तेजसजी जितेकर गरुडा बैलाचे मालक या आपण मंचावरती. आयोजकांच्या वतीने आपल्याला आमंत्रण आहे. आपण मंचावरती या. लॉफ करायचा प्रयत्न होता. ऑन साइडला टर्न करतात. 1 रन या बॉलवरती. अभि देवगरे त्या ठिकाणी रनआउटची चान्स आहे. थोडेसे स्किड झाले. फक्त 1 रन या बॉलवरती मिळत. संघाची धावत संख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे. ती 33 या धावत संख्येवरती. 12 मध्ये 12 करायच्या होत्या. 2 बॉलमध्ये 1 आले म्हणजे 10 मध्ये 11. 10 बॉलमध्ये आता 11. कुशल गुरव बॉलिंग करत असताना महत्वपूर्ण षटक आहे. शेवटपर्यंत हार मानणार नाही शिवशक्ती कडाव यातील काही शंका नाहीये. शेवटपर्यंत लढतील. मध्ये रन किती राहू द्यात. बॉल किती असू द्यात. कोलवा टापाचा चेंडू. गुड विकेट किपिंग. बँग ऑन टार्गेट. प्रॉपर यॉर्कर टाकलेला. आता 9 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 9 मध्ये 11. 9 बॉलमध्ये 11. लॉफ करतात. फुल टॉस. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत करत असताना ठोकला षटकार. आठ बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 8 मध्ये 5 धावसंख्येची गरज. क्लीन अँड क्लिअर सिक्सर ठोकलेला फलंदाज सुमितनं. यॉर्कर बँग ऑन टार्गेट. 1 मोर यॉर्कर. 1 मोर डॉट बॉल. कानूर बॉयज टीमच्या प्रतिनिधीला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधा.
कानोर टीमचं क्रिकेट आपल्याला आज या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. कानोरमध्ये देखील एक भली मोठी स्पर्धा आपण सातत्याने पाहत आलेलो आहे. नुकताच झालेली रजनी स्पर्धा. वेगवाने चेंडू फोर्स केलाय. विजयी फटका फलंदाज सुमितच्या बॅटमधून आला. विजय षटकार. ती महत्वपूर्ण स्पर्धा आपण सातत्याने पाहत आलेलो आहे. म्हणजे जे कोणी सर देखील उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत. जे कोणी कॅन्सर पीडित पेशंट्स त्यांसाठी जे काही नफा तोटा असेल त्या स्पर्धेच्या वतीनं मदत केली जाते. सरळ हाताने बरेचसे पाठीराखे, बरेचसे प्रेक्षक, बरेचसे मोठमोठे पाहुणे त्या स्पर्धेला सदिच्छा भेट देतात.